नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। कार्यालयीन वेळ सकाळी 9:45 असतानाही अनेक कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोणावळा नगराध्यक्षांनी अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला। उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करत वेळेचं महत्त्व लक्षात आणून देण्याची आगळी वेगळी शक्कल लढवण्यात आली। ही अनोखी मोहीम लोणावळा नगर परिषद अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आली। माहितीनुसार लोणावळा नगर परिषदेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळ पाळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या। सकाळी 9:45 वाजता कार्यालय सुरू होत असतानाही अनेक कर्मचारी 10 वाजल्यानंतर कार्यालयात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले। याची दखल घेत अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अचानक नगर परिषद कार्यालयात हजेरी लावली। यावेळी 10 वाजल्यानंतर कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। मात्र हा सन्मान देताना अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्त्व समजावून सांगत पुढील काळात कार्यालयीन वेळ काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले। नागरिकांच्या कामांसाठी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान यापुढे कार्यालयीन वेळेनंतर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देशही अध्यक्ष सोनवणे यांनी दिले आहेत। नागरिकांची कामे वेळेत व्हावीत आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या अनोख्या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून नगर परिषद कर्मचाऱ्यांनीही यापुढे वेळेचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। मी आज 1.25 महिना बघतोय लोक वेळेवर 9:45चा टायमिंग आहे, तर लोक 10च्या पुढं काही लोक जाणून बुजून लेट होतात। त्यासाठी आज मी नगरपालिकेत यांची हजेरी घेण्यासाठी उभा राहिलेलो आहे आणि बरेच लोक गांधीगिरी करत सर्वांना पुष्पगुच्छ देत वेळेवर येण्याचं मी आव्हान करतोय। त्यांनी वेळेवर यावं, नाहीतर त्यांना जी शनिवारी सुट्टी असते मग त्याच्यावर काहीतरी निर्बंध आणावं लागेल आणि त्यांना मग एक्स्ट्रा काम करण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल। या 2 गोष्टी आहेत। पण वेळेवर आले तर त्यांचे पगार कट नाही होणार। परत बायोमॅट्रिक पद्धतसुद्धा लावायला सांगितलेली शिवलना, ती लवकरात लागून जाईल। त्यामुळे वेळेचं सगळ्यांना भान राहील। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।